DHSची अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅनची आज 26 नोव्हेंबरला कोल्हापूर डिव्हिजनची पण लिस्ट लागलेली आहे. थोड्या वेळाआधी मी त्याचा पण व्हिडिओ टाकलेला होता. तर आता लातूर विभागाची पण यादी लागलेली आहे. आता एकत्रच लागत आहे, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, ठीक आहे. तर साईटवर लिस्ट आता पडायला चालू झालेल्या आहेत. काल पण ज्या लिस्ट लागल्या होत्या त्यांच्या पण आज साईटवर त्यांनी लिस्ट टाकलेल्या आहेत. तर तुम्ही टोटल बघू शकता कोणाकोणाच्या याद्या लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये. एकतर ओके इथून लागलेले आहेत 26 तारखेची. हे बघा, वेटिंग लिस्ट ग्रुप डीची कॅडर रेग्युलर फील्ड वर्कर डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसर लातूर अँड नांदेड, तर त्यांची पण लागलेली आहे. तर अदर कॅडरचे कोण कोण असेल त्यांनी बघा, हे सर्व लिस्ट लागलेले आहेत. त्याच्यानंतर ग्रुप डीची कोल्हापूर यांची पण लागलेली आहे, ग्रुप डीची CS ऑफिस कोल्हापूर. त्याच्यानंतर ग्रुप डीची रेग्युलर फील्ड वर्करची वर्धाची लागलेली आहे. ग्रुप सीची एक्स सर्व्हिसमॅन अगेन्स्ट DD कोल्हापूरची ग्रुप सीची ह्याच्यामध्येच सर्व आहेत आपले स्टाफ नर्स वगैरे, मी ते पण लिस्ट टाकली होती. त्याच्यानंतर ग्रुप डीची नागपूरची पण लागलेली आहे, 5th वेटिंग लिस्ट. त्याच्यानंतर ग्रुप डीची मल्टीपर्पज वर्करची वर्धा, त्यांची पण लागलेली आहे. त्याच्यानंतर नागपूरची स्टाफ नर्स गव्हर्मेंट मेल फिमेल प्रायव्हेट, ठीक आहे, ते पण लागलेली आहे. हे कालच लागली होती पण त्यांनी आज टाकलेली आहे साईटवर. त्याच्यानंतर फार्मसीची पण लागलेली आहे नागपूरची. देन एक्सरे सायंटिफिक ऑफिसर, लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर, ग्रुप डी CS ऑफिसर, ग्रुप डी सी हे गोंदिया, वर्धा, नागपूर, ठीक आहे, यांच्या लागलेल्या आहेत. तर अदर कॅडरचे पण कोणी असेल तर बघून घ्या. आणि आता ह्याची पण लागलेली आहे लातूरची ग्रुप सीची. आता एकत्रच आहे लातूरची ग्रुप सीची तुम्हाला लिस्ट, हे बघा ह्याच्यामध्ये. त्याच्या आधी एकदा सांगतो की टोटल लिस्ट किती लागल्या होत्या. आता मी लातूरची लागली तर लातूरची सांगतो, प्रत्येक डिव्हिजनच्या वेगवेगळ्या आहेत. आता आपण नागपूरची बघितली होती की 5th वेटिंग लिस्ट वगैरे लागली होती. तर लातूरच्या आधी टोटल 3 लिस्ट लागल्या होत्या. तर 3मध्ये एक सिलेक्शन लिस्ट होती आणि 2 वेटिंग लिस्ट होत्या. तर आत्ता जी लागलेली आहे ही 3rd वेटिंग लिस्ट प्लस अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅन, ठीक आहे, दोन्हीची मिळून लागलेली आहे. तर आता ही जी लिस्ट बघताय तुम्ही, लातूरची 3rd वेटिंग लिस्ट पण आहे प्लस एक्स सर्व्हिसमॅन अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅनची पण आहे. तर ही दोन्ही मिळून एकच लिस्ट लावलेली आहे. तर बघा याच्यामध्ये ओपन जनरलचं 93ला कट ऑफ गेलेलं आहे. हे आता बघा रिमार्कमध्ये ह्याच्यात पुढे लिहिलेलं आहे ओपन जनरल, म्हणजे एक्स सर्व्हिसमॅनमध्ये नाही, हे वेटिंग लिस्टमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. याचं 3rd वेटिंग लिस्टमध्ये ह्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे. याच्यामध्ये जेवढ्यांचं नाव आहे ते सर्व सिलेक्टेड आहेत, पण काही वेटिंग लिस्टमध्ये सिलेक्शन झाले 3rd वेटिंग लिस्टमध्ये आणि काही जणांचं तिथून पुढे एक सर्व्हिसमॅन कन्वर्ट होऊन. तर हे सुरुवातीला बघा, हे वेटिंग जे दिसतं आहे ओपन जनरल, हे वेटिंग लिस्टमधून सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं 3rd वेटिंग लिस्टमध्ये, ठीक आहे, हे एक सर्व्हिसमॅनचे नाही आहेत. त्याच्यानंतर ओपन वुमन रिझर्वेशन, हे प्रायव्हेटचं बघतो आपण, स्टाफ प्रायव्हेट फिमेलचं, त्यांचं पण 93ला गेलेलं आहे कट ऑफ. त्याच्यानंतर हे EWS वुमन्स रिझर्वेशन प्रायव्हेटचंच फिमेलचं 90.20782ला गेलेलं आहे. त्याच्यानंतर प्रायव्हेटचे, ठीक आहे, आता हे वेटिंग लिस्टवाले संपले. आता एक्स सर्व्हिसमॅन, ठीक आहे, प्रायव्हेट फिमेलचे जे बघत होतो आपण, हे वेटिंग लिस्टमध्ये 3rd वेटिंग लिस्टमध्ये सिलेक्शन झालेले होते. आता इथून खालचे बघा हे एक्स सर्व्हिसमॅनवाले आहेत. आता एक्स सर्व्हिसमॅनच्या जागा कन्वर्ट झाल्या. त्याच्यामध्ये ओपनमधून किती प्रायव्हेट फिमेलची लिस्ट बघतोय आपण, त्याच्यामध्ये ओपन एक्स सर्व्हिसमॅनमध्ये जागा कन्वर्ट होऊन जे सिलेक्ट झाले ते बघा 93 इथे 3 कॅन्डिडेट सिलेक्ट झाले आहेत 93-92पर्यंत, ठीक आहे, मेरिट कट ऑफ आलेला आहे 92.06ला. त्याच्यानंतर प्रायव्हेट SC, ठीक आहे, हे याच्यामध्ये पण हे आता इथून खालचे सर्व आता एक्स सर्व्हिसमॅनचे आहेत, ठीक आहे, हे एक्स सर्व्हिसमॅन कन्वर्ट झाले ते अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅन. तर ह्यांचे SCचं गेलेलं आहे 91ला. त्याच्यानंतर प्रायव्हेट ओके EWS, ह्याच्यामध्ये कॅन्डिडेटच नाही, अनअवेलेबल, म्हणजे कॅन्डिडेटच अवेलेबल नाही, कॅन्डिडेट मिळाला नाही आहे, ठीक आहे. आता एक सर्व्हिसमॅनच्या जागा कन्वर्ट झाल्या. तर DHSमध्ये बघा, मी कोल्हापूरच्यामध्ये पण दाखवलं होतं लिस्टमध्ये तुम्हाला, अक्षरशः कॅन्डिडेट नाही आहेत तिथं, 5 कॅन्डिडेट पण नाही आहेत, जागा आहेत पण कॅन्डिडेट नाही, असं झालं आहे आता. हे बघा, हे OBCमध्ये पण OBC अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅन, त्याच्यामध्ये पण अनअवेलेबल कॅन्डिडेटच नाही आहे, जागा आहे पण कॅन्डिडेट नाही आहे, त्याच्यामुळं त्या जागा रिकाम्याच राहिल्या, कॅन्डिडेटच नाही आहे तिथे. हे बघा STमध्ये पण इथे पण कॅन्डिडेट अवेलेबल नाही, जागा आहे पण कॅन्डिडेट नाही. त्याच्यानंतर लातूर गव्हर्मेंट वुमन्स रिझर्वेशन, ठीक आहे, आता हे
वुमन्स रिझर्वेशन गव्हर्नमेंटची चालू झाली, ठीक आहे. प्रायव्हेटची बघितली, आता आपण हे गव्हर्नमेंटची बघतो आहे. ह्याच्यामध्ये सुरुवातीला वेटिंग लिस्टवाले, ज्यांचं वेटिंग लिस्ट, थर्ड वेटिंग लिस्टमध्ये ज्यांचं सिलेक्शन झाले ते, तर ह्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालं आहे ओपन वुमन्स रिझर्वेशनमधून 116ला. त्याच्यानंतर SC वुमन्स रिझर्वेशनचं गव्हर्नमेंटचं गेलेलं आहे 112ला. त्याच्यानंतर OBC अगेन्स्ट पार्ट टाईम 104ला, ठीक आहे. आता हे गव्हर्नमेंटचे वेटिंग लिस्टवाले संपले, ज्यांचं सिलेक्शन झालं तर हे इथून वरी. आता इथून खालचे जे आहेत ते एक्स सर्व्हिसमॅन. आता हे बघा, अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅन जे कन्वर्ट जागा होऊन लागले ते वाले. तर गव्हर्नमेंटचे फिमेल बघा, एक्स सर्व्हिसमॅन हे पुढे रिमार्कमध्ये दिसेल तुम्हाला, ओपन अगेन्स्ट एक्स सर्व्हिसमॅन. आता हे जागा कन्वर्ट होऊन हे इतके कॅन्डिडेट लागलेले आहेत, 116, 114, 114पर्यंत, ठीक आहे. 114पर्यंत मेरिट गेलेलं आहे ओपनचं गव्हर्नमेंट फिमेलचं. त्याच्यानंतर EWSमध्ये गव्हर्नमेंट फिमेलचं 114लाच गेलेलं आहे मेरिट. त्याच्यानंतर OBCचं 102पर्यंत आलेलं आहे मेरिट. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट फिमेल NTCचं 112पर्यंत आलेलं आहे. STचं 94पर्यंत आलेलं आहे. त्याच्यानंतर SCचं 110पर्यंत आलेलं आहे. स्टाफ नर्स गव्हर्नमेंट, आता हे मेल कॅन्डिडेट, ठीक आहे. आता हे सुरुवातीला मेल कॅन्डिडेटची चालू झाली लिस्ट, आता गव्हर्नमेंटची जे थर्ड वेटिंग लिस्टमध्ये सिलेक्ट झाले ते. तर हा कॅन्डिडेट थर्ड वेटिंग लिस्टमध्ये सिलेक्ट झाला 130 मार्कला ओपन जनरलमधून. त्याच्यानंतर हा गव्हर्नमेंट मेल VJAमध्ये 92ला सिलेक्शन झालेला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये हे याचे आहेत इलेक्ट्रोकार्डिओग्राफी टेक्निशियनचं, हे त्यांचं आहे 90 मार्क्स. त्याच्यानंतर हे ECG एक्सरे अदर कॅडरचे पण एकत्रच लिस्ट टाकलेले आहेत त्यांनी. तर कोणी अदर कॅडरचे असतील तर बघा, याच्यामध्ये लॅबोरेटरी असिस्टंटची पण याच्यातच आहे, लॅब असिस्टंट NTB. त्याच्यानंतर हे NTD जनरल ड्रायव्हरची पण आहे याच्यामध्येच. फार्मसी ऑफिसरची पण आहे ओपन, ठीक आहे. त्याच्यानंतर हे पण फार्मसी ऑफिसरचीच आहे, फार्मसी ऑफिसर, ओके. तर इतक्या लिस्ट लागलेल्या आहेत. आता याच्यामध्ये मी स्टार्टिंगपासून तेच सांगतो की सर्व लिस्ट सेम नाही लागणार, प्रत्येक डिव्हिजनची वेगवेगळी लागेल, ठीक आहे. आता ही लातूरची होती, तर लातूरच्या 3 लिस्ट लागल्या होत्या, 1 सिलेक्शन, 2 वेटिंग लिस्ट. आता जी लागली आहे ती थर्ड वेटिंग लिस्ट प्लस एक सर्व्हिसमॅन दोन्ही मिळून लागली होती, ठीक आहे. प्रत्येक डिव्हिजनची अशी लागेल असं नाही, डायरेक्ट काही डिव्हिजनची एक सर्व्हिसमॅनचीच लागेल फक्त. जसं कोल्हापूरची आता मी दाखवली होती तुम्हाला, कोल्हापूरमध्ये वेटिंग लिस्टला आता कोणी कॅन्डिडेट नव्हते, संपले, वेटिंग लिस्टच्या जागाच नव्हत्या. आता फक्त एक सर्व्हिसमॅनच्या राहिल्या होत्या, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये वेटिंग लिस्ट लागलीच नाही, त्यांच्यामध्ये डायरेक्ट ही लागली, एक सर्व्हिसमॅनची लिस्ट लागली कन्वर्ट होऊन. तसं प्रत्येक डिव्हिजनच्या लिस्ट वेगळ्या आहेत. मी प्रत्येक वेळेस सांगितलं पण आहे कुठल्या डिव्हिजनच्या किती लिस्ट लागल्या, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर आता पण सांगतो, आणि नंतर एकदा परत मी सेपरेट व्हिडिओ किंवा लाईव्ह घेईन, त्याच्यामध्ये मी परत एक्सप्लेन करेन की टोटल किती विभागाच्या किती लिस्ट लागल्यात आणि कोणाकोणाच्या कोणत्या लिस्ट लागल्यात, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळेल, तिथे या सर्व लिस्ट टाकलेल्या आहेत. तर जॉईन होऊन तुम्ही तिथं क्वेश्चन विचारू शकता, किंवा ह्या लिस्ट तुम्हाला सर्व बघायचे असतील तर तिथे मिळून जातील तुम्हाला, व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल.